नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की वकील श्वेतावरती आरोप करत असतात की हिनेच मिथिला मानेवरती हल्ला केला, त्यामुळे ती आता कोमात जाऊन मृत्यूसोबत झुंज देते। हे ऐकल्यावरती श्वेता अजूनच घाबरते आणि ती जज साहेबांना ओरडून सांगायला लागते की नाही साहेब, मी तिच्यावरती हल्ला केला नाहीये। पुढे वकील मिठूचे वडील यांना साक्ष देण्यासाठी पुढे बोलवतात। मिठूचे वडील पुढे येतात। वकील त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही ह्या श्वेता बक्कळला कधीपासून ओळखतात। त्यावेळेस मिठूचे वडील सांगतात की गेले 5-6 वर्ष माझी मिठू हिच्यासोबत राहते, तेव्हापासून मी ओळखतोय। अहो, ही मुलगी खूप विचित्र आहे। अहो, हिने माझ्या मिठूबद्दल खूप वाईट बोललेली आहे। असं म्हणत मिठूचे बाबा एकदा घडलेला किस्सा ह्या सर्वांना सांगतात की मी ज्यावेळेस घरी गेलो होतो त्यावेळेस ही श्वेता माझ्या मिठूबद्दल वाईट बोलत होती। त्यावेळेस या दोघींची भांडणं झालेली होती आणि हिनेच माझ्या मिठूवरती हल्ला केलाय। हिच्याचमुळे माझी मुलगी पाल्यापाचोळ्यासारखी पडून आहे। असं म्हणत मिठूचे बाबा फार रडू लागतात। वकील त्यांना म्हणतात की मानेसाहेब, स्वतःला सांभाळा। असं म्हणून आता ते त्यांना जायला सांगतात। आता तेजाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं। वकील तिला प्रश्न विचारतात की मला एक सांगा, श्वेताला तुम्ही कधीपासून ओळखतात आणि एक मैत्रीण म्हणून किंवा एक माणूस म्हणून ती कशी आहे ते सांगा। यावरती तेजा उत्तर देते की मी तिला 7 वर्ष झाली ओळखते। श्वेता दिलदार आहे, जीवाला जीव देणारे आहे। कोणाला गरज असेल तर ती पहिली मदतीला धावून जाते। आतापर्यंत तिने मला, वल्लरीला, मिठूला, प्रेरणाला बऱ्याचदा पैशाची देखील मदत केली। आता हे तेजाने असं म्हटल्यावरती श्वेताला फार बरं वाटतं, तर प्रेरणा आणि वल्लरी ह्यांना सुद्धा फार बरं वाटतं। पुढे तेजा म्हणते की तशी ती बाकी छान आहे, फक्त तिचा एक छोटा प्रॉब्लेम आहे। ॲक्च्युली छोटा नाही, जरा जास्तच मोठा प्रॉब्लेम आहे। यावरती वकील म्हणतात काय? तेजा उत्तर देते की श्वेताला तिच्या रागावरती अजिबात कंट्रोल नाहीये। आता हे ऐकता श्वेताला फार मोठा धक्का बसतो। तर वकील तिला प्रश्न विचारतात की हे कशावरून बोलतेस तू? तेजा म्हणते की आम्ही कित्येकदा बघितले ना तिला स्वतःवरचा ताबा सुटताना। आमची घर मालकीण रोशन आंटी, तिच्या अंगावर सुद्धा ही धावून गेली होती, भांडली होती त्यांच्याशी। आम्हाला मध्ये पडावं लागलं होतं भांडण सोडवण्यासाठी। वकील म्हणतात ओके, पण श्वेता मिथिलावरती हल्ला करू शकते असं वाटतं का तुला? तर तेजा उत्तर देते की हो, काही दिवसांपूर्वी श्वेताने मिठूचा गळा धरला होता आणि तिला सगळ्यांसमोर धमकी पण दिली होती जीवे मारण्याची। ती भयंकर चिडली होती। तेव्हा सुद्धा आम्ही मध्ये पडलो होतो आणि एवढं सगळं आमच्या डोळ्यासमोर घडले, त्यामुळं मला खात्री आहे की आमच्या मिठूवरती श्वेतानेच हल्ला केलाय। यावरती श्वेता फार चिडते आणि खूप रागात आणि मोठ्यानेच तेजावरती ओरडून म्हणते की ए गप ग, आमची मैत्रीण आमची मिठू काय, हा माझी कोणीच नव्हती का ती? भर कोर्टात खोटं बोलतेस, लाज नाही वाटत का तुला? अगं, इतकी वर्ष आपण एकमेकींच्या बरोबर राहिलो ना, सुखदुःखात साथ दिली एकमेकींना, हे सगळं विसरलीस का? आता म्हणतेस की मी मारलं मिठूला? अगं, खोटं नको बोलूस, मी नाही मारलं मिठूला, तुला पण चांगलं माहिती आहे। यावरती जज साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर, मिस श्वेता बक्कळ, हे बघा, बिहेव युअर सेल्फ। असं वागून कोर्टाचा अपमान करताय तुम्ही। जर पुन्हा असं वागलात ना तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल। तर वकील पुढे येतात आणि जज साहेबांना म्हणतात की तिचा राग कसा अनावर होतोय हे कोर्टाने बघितलं ना, आता कदाचित तिने तिथे जाऊन तेजस्विनीला मारहाण सुद्धा केली असती। तर नानावटी सर यावरती ऑब्जेक्शन घेत म्हणतात की जर तरची भाषा एखाद्या चांगल्या वकिलाला शोभत नाही। जे घडलं नाही ते इमॅजिन करण्याचं काम वकिलाचं नाही, रायटरचं आहे। त्यामुळं वकिलाने जर तरच्या गोष्टी करू नयेत। आता हे ऑब्जेक्शन जज साहेब सस्टेंडेड करतात। पुढे आता वकील प्रेरणाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात आणि तेच प्रश्न रिपीट करतात प्रेरणाला की श्वेता कशी मुलगी आहे, किती वर्ष झाले तुम्ही ओळखतात आणि तुम्हाला वाटतं का की श्वेता मिथिलावरती हल्ला करेल वगैरे। यावरती प्रेरणा मात्र साफ नकार देते। ती म्हणते की मला अजिबात वाटत नाही की श्वेता मिठूवरती असा काही हल्ला करेल म्हणून। अहो, आमची चांगली मैत्री आहे आणि मैत्रीमध्ये भांडणं होतातच, कोणत्या नात्यामध्ये भांडणं होत नाहीत? प्रत्येक नात्यामध्ये भांडणं होतातच। त्यामुळं एवढ्या कारणामुळे श्वेता काही मिथुलावरती हल्ला करणार नाही आणि ती असं कधीच करू शकत नाही असं मला वाटतं। आता हे ऐकून श्वेताला फार बरं वाटतं, तर मिठूच्या वडिलांना मात्र प्रेरणाचा राग आलेला असतो। आता वल्लरीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं। वकील तिला तेच रिपीट प्रश्न विचारतात आणि म्हणतात की मिथिला मानेसोबत तुमची कधीपासून ओळख आहे? यावरती वल्लरी उत्तर देते की 5-6 महिने झाले। वकील पुढे प्रश्न विचारतात की मिथिला मानेवर जेव्हा हल्ला झाला त्या दिवशी श्वेता आणि तिच्यामध्ये भांडण झालं होतं का? यावरती वल्लरी उत्तर देते की नाही, त्या दिवशी झालं नव्हतं, पण त्याच्या आधी झालं होतं। श्वेताताईंना इतका राग आला होता की त्यांनी त्या रागापायी मिठूताईंचा गळा धरला होता। आता हे असं ऐकताच श्वेताला फार मोठा धक्का बसतो। तर वकील जज साहेबांना म्हणतात की म्हणजे बघा, सगळेच असं म्हणतायत की श्वेताने रागाच्या भरात। तर वल्लरी वकिलांना थांबवत म्हणते की थांबा वकील साहेब, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये। पुढे ती म्हणते की जज साहेब, हे बघा, श्वेताताई नक्कीच रागीट स्वभावाच्या असतील, खूप राग येत असेल, पण म्हणून त्या मिठूवरती हल्ला करू शकत नाहीत। मला पूर्ण खात्री आहे की त्यांनी मिठूताईंवरती हल्ला केला नाहीये। मिठूताईंवरती भलतंच कोणीतरी हल्ला केलाय। तर मिठूच्या बाबांना मात्र वल्लरीचा फार राग आलेला असतो आणि ते म्हणतात की मैत्रीण आहे का वैरी नाही, ही तर मिठूच्या बाजूने साक्ष देणार होती ना, काय झालं, अशी कशी फिरली ती?
पुढे इकडे वकील साहेब वल्लरीला म्हणतात, ठीक आहे तुम्ही जाऊ शकतात. पुढे हे वकील जज साहेबांना म्हणतात की आणि माझ्या साक्षीदारांना माझे प्रश्न विचारून झालेले आहेत. आता ॲडव्होकेट नानावटी सर पुढे येतात आणि म्हणतात की माझी अशील श्वेता बक्कळला आरोपी ठरवण्यासाठी सगळ्यांकडे फक्त एकच गोष्ट आहे, तिचा राग. पण एखाद्या व्यक्तीचा राग एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा पुरावा कसं काय असू शकतो? श्वेताचा स्वभाव रागीट आहे हे सांगायला विटनेस बॉक्समध्ये 10 लोक तरी बोलवली असली ना तरी त्याने हे प्रूफ होत नाही. पुढे नानावटी सर म्हणतात की मी या केसची इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर मीरा साळगावकरला विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितो. आता इन्स्पेक्टर मीरा साळगावकर ह्या विटनेस बॉक्समध्ये येतात. नानावटी सर इन्स्पेक्टरला प्रश्न विचारतात की मला एक सांगा, मिथिलाच्या मेडिकल रिपोर्टप्रमाणे तिच्यावरती जो हल्ला झाला तो चाकू किंवा धारदार वस्तूने झाला असावा ना? यावरती इन्स्पेक्टर मीरा हो असं उत्तर देते. पुढे नानावटी सर प्रश्न विचारतात की मग तुम्हाला काही सापडलं का त्या स्पॉटवरती? म्हणजे काही तसा काही पुरावा किंवा चाकू वगैरे असं काही सापडलं का? यावरती मीरा इन्स्पेक्टर उत्तर देतात की अजून तरी नाही. मग नानावटी सर प्रश्न पुढे विचारतात की मग काही फिंगरप्रिंट्स वगैरे काही भेटले का घरामध्ये? यावरती इन्स्पेक्टर उत्तर देते की हो भेटले. त्या घरातील 5 मुलींचे भेटले. आता घरामध्ये 5 मुली राहतात, त्यांचा वावर असणार, मग आता त्यांचे फिंगरप्रिंट्स तर मिळणारच ना. तर नानावटी सर म्हणतात की मग फक्त तुम्ही श्वेतालाच का बरं अटक केली? असं कोणत्या बळावरती तुम्ही श्वेताला अरेस्ट केलं? यावरती मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांच्याचपैकी एक मैत्रीण तेजस्विनी विचारे हिने आम्हाला स्टेटमेंट दिले की श्वेताकडे हल्ला करण्यासाठी क्लिअर मोटिव्ह होतं. तिचा स्वभाव तसा चिडकाच आहे. नुकतंच मिथिला माने आणि श्वेताचं खूप मोठं भांडण झालं होतं. त्यावेळेस तिने हिला धमकी दिली होती मारण्याची. ह्या स्टेटमेंटवरूनच आम्ही श्वेतावरती अटेम्प्ट टू मर्डरची केस फाईल केली. पुढे इन्स्पेक्टर मीरा जज साहेबांना म्हणतात की जज साहेब हे भांडण साधंसुद्धा नव्हतं. ते सिद्ध करण्यासाठी मी एका साक्षीदाराला बोलू इच्छिते. त्यासाठी माननीय कोर्टाने मला परवानगी द्यावी. आता जज साहेब त्यासाठी परवानगी देतात. पुढे मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की श्वेता बक्कळचा एक बॉयफ्रेंड आहे, त्याचं नाव अनिमेश. पण हा अनिमेश आजपर्यंत कोणी बघितला नाही. काही दिवसापूर्वी बुलबुल बागेमध्ये पार्टी होती, तिथे श्वेताने अनिमेशला बोलवलं होतं. पण या मुलाचं खरं नाव राहुल वडके आहे. आता हे ऐकल्यावरती सर्वांनाच धक्का बसतो. पुढे जज साहेब म्हणतात की राहुल वडकेला विटनेस बॉक्समध्ये बोलवा. आता राहुल विटनेस बॉक्समध्ये येतो. वकील त्याला प्रश्न विचारतात की राहुल, मिथिलाच्या पार्टीला खोटा अनिमेश बनून तू गेला होतास का? हे कोर्टाला खरं काय ते सांग. आता राहुल सांगू लागतो की मी फिल्म लाईनमध्ये स्ट्रगलर आहे, मिळेल ते काम करतो. श्वेताने कुठून तरी माझा नंबर मिळाला आणि मला तिचा खोटा बॉयफ्रेंड म्हणून यायचं काम ऑफर केलं. काही तासांचे 5,000 मिळणार होते म्हणून मी तयार झालो. पार्टी संपल्यावर श्वेताने मला धमकी दिली की कुणालाच काही कळता कामा नये आणि बुलबुलबागच्या आसपासही दिसला ना तरी मी तुला मारून टाकेल. आणि रागाच्या भरात तिने माझ्या कानाखाली सुद्धा मारली होती. हे तो आता सगळ्या कोर्टाला सांगतो. आता हे ऐकून नानावटी सर जरा गोंधळतात. राहुल पुढे म्हणतो की पण काही दिवसांनी मिथिला माने मला एका सेटवरती भेटली आणि तिने मला ओळखलं. ती मला घरी घेऊन गेली आणि सगळ्यांसमोर सांगितलं की मी खरा अनिमेश नाहीये, श्वेताचा बॉयफ्रेंड मी अनिमेश नाहीये. असं सांगितल्यावरती श्वेताला फार राग आला होता. मला तरी असंच वाटतं की श्वेताने त्याचा बदला घेण्यासाठी मिठूवरती हल्ला केला असावा, कारण त्या दिवशी श्वेता ही फार चिडलेली होती. आता यावरती श्वेता फार चिडते आणि ती खूप रागात म्हणते की काय रे हे हेंद्र्या, तू कोण बोलणारा? माझ्या पैशांवर जगलास आणि आता माझ्यावरतीच असं बोलतोयस? तुझ्या नळीचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही, आता तू मेलाच बघ. असं म्हणत आता श्वेता फार चिडते आणि रागातच ती त्या राहुलवरती धावून जाते आणि डायरेक्ट त्याला पकडायला लागते. आता सर्वजण त्याला अडवायचा प्रयत्न करतात. पोलीस तिला धरतात आणि बाजूला ओढत घेऊन येतात. तर वल्लरी श्वेताला शांत राहा असं सांगण्याचा प्रयत्न करत असते. श्वेता मात्र कोणाचाच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तिचा राग अनावर झालेला असतो आणि ती मोठमोठ्याने त्या राहुलला मारण्याच्या धमक्या देऊ लागते. पोलीस तिला पकडतात आणि बाजूला घेऊन येतात. जज साहेब सुद्धा मोठमोठ्याने ओरडत असतात की ऑर्डर ऑर्डर, शांत व्हा शांत व्हा, हे काय चाललंय? पोलीस श्वेताला पकडून विटनेस बॉक्समध्ये उभं करतात. वकील पुढे येतात आणि म्हणतात की हे बघा साहेब, आत्तापर्यंत मी इतके आरोपी पाहिलेत पण हिच्यासारखा आरोपी आत्तापर्यंत पाहिला नाहीये. ही मुलगी रागाच्या भरात काही करू शकते. कोर्टाला यामध्ये काही एक शंका नाहीये. तर जज साहेब म्हणतात की मी या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यासाठी पोलिसांना श्वेता बक्कळ हिला 14 दिवस रिमांडमध्ये ठेवण्याचा आदेश देत आहे. असं म्हटल्यावरती आता श्वेताला मात्र परत टेन्शन येतं आणि ती पुन्हा गायावाया करू लागते की मी खरंच काही केलं नाहीये. आता जज साहेब तिथून निघून जातात. श्वेताला सुद्धा पोलीस तिथून घेऊन जातात. आता मिठूच्या बाबांना मात्र फार राग आलेला असतो आणि ते रागातच वल्लरी आणि प्रेरणाला म्हणतात की अरे लाजा नाही वाटत का तुम्हाला? किमान वरच्या देवाला तरी घाबरा. काय मिळणार आहे तुम्हाला श्वेताला वाचून? का अशी साक्ष दिली तुम्ही? वल्लरी म्हणते की हे सत्य आहे. तुम्हाला किती वाटत असलं ना की श्वेताताईंनी मिठूताईंवरती हल्ला केलाय, ते खरं नाहीये. तुम्हाला फक्त त्यांच्या स्वभावामुळे तसं वाटतंय. मिठूचे बाबा रागात म्हणतात की डोकं फिरले तुझं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या मिठूला हॉस्पिटलमध्ये अजिबात बघायला यायचं नाही. मी आजच सांगून ठेवते तुम्हाला. बाजूला. असं म्हणत मिठूचे बाबा रागात तिथून निघून जातात.
वल्लरी इकडे फार रडायला लागते. नानावटी सर वल्लरीला म्हणतात की वल्लरी, डोंट लूज युअर होप्स. आज हातातून केस गेली असं वाटत असेल, पण अशा वेळी हिंमत ठेवायची असते. कमॉन, अश्रू पुस, रडून चालणार नाही. श्वेताला नाही मिळून द्यायचंय ना आपल्याला. त्यानंतर आता आपण असं पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी मिठूच्या केसबद्दल चर्चा करत असतात. तेवढ्यात आता वल्लरीला मनोजचा फोन येतो आणि मनोज वल्लरीला सांगतो की आता घरामध्ये गुड न्यूज आहे, आपल्या संगीता वहिनीला दिवस गेलेत. आता हे ऐकल्यावरती वल्लरीला फार आनंद होतो आणि ती आनंदातच प्रेरणाला म्हणू लागते की प्रेरणाताई, अहो ऐकलं का, आमची वहिनी संगीता वहिनी, तिला दिवस गेलेले आहेत. प्रेरणा म्हणते की वा, अभिनंदन, आत्तापर्यंत खूप वाईट बातम्या येत होत्या, त्यामध्ये ही चांगली बातमी ऐकून खूप बरं वाटलं. तुला अभिनंदन आणि मनोजला पण सांग अभिनंदन. पुढे मनोजची आई मनोजला म्हणते की वल्लरी का, दे ना जरा माझ्याकडे फोन, मला बोलायचं आहे. पुढे मनोजची आई वल्लरीशी बोलते आणि सांगते की अगं वल्लरी, अजून एक गुड न्यूज आहे, आपल्या मनीषाचं लग्न ठरलं. आता हे ऐकल्यावरती वल्लरीला फार आनंद होतो. मनोजची आई पुढे वल्लरीला म्हणू लागते की आता काय आनंदच आनंद आहे आणि आता लग्नाची तयारी पण करायची. पण अगं घरामध्ये तयारी करायलाच कुणी नाही आहे. आता मनीषाचं लग्न आहे म्हटल्यावरती मला तिला काम सांगता येणार नाही आणि आता संगीता अशी अवघडलेली, अशा परिस्थितीत मी तिला कसं काय काम सांगणार. आणि माझी तब्येतसुद्धा बरी नसते गं, माझ्या याच्याने काही कामं होणार नाही आहे. त्यामुळं तू ना आता थोड्या दिवस इकडे ये, जरा घराकडे बघ, आता तुझी खरं इकडे गरज आहे. आता हे असं ऐकल्यावरती वल्लरीला मात्र फार टेन्शन येतं आणि ती स्वतःशीच मनात म्हणत असते की मी आता ह्या सगळ्यांना इकडे संकटात टाकून गावाला कसं काय परत येऊ. श्वेताताई आणि मिठूताईंना खरंच माझी खूप गरज येते, त्यामुळं आता मी ह्यांना असं इकडे टाकून तिकडे कशी जाऊ, अशा या प्रश्नामध्ये वल्लरी अडकलेली असते आणि ती पुढे रडायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.